सो गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. तर आज चालू झालाय तिसरा दिवस आणि आम्ही लोक सकाळी हा इकडे महाबळेश्वरमध्ये सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही लोक आता इकडनं निघतो पंढरपूरसाठी. आणि तुम्ही व्ह्यू तर बघितलाच असेल किती भारी आहे रूमच्या बाल्कनीमधनं. एक नंबर वेदर आहे, मस्त थंड आहे, ऊन पण आहे, पक्षी आहेत खूप मस्त आणि आवाज येत आहे. आणि इकडे सगळे लाईनीत रिसॉर्ट्सच आहेत सगळे रूम्स. पूर्ण फील येतोय महाबळेश्वरवाला, मस्त एकदम व्ह्यू टॉप वरून. भेटूया पुढे. सो गाईज, ह्या लोकांना बघून, हे बाईकवाल्यांना बघून मला आमची आठवण आलं. आम्ही लोक बाईकने असेच ट्रॅव्हल करायचो लांब लांबपर्यंत. इकडे पण आलेलो महाबळेश्वरला वगैरे बाईकनेच लास्ट इयरला. अँड फायनली आज आम्ही लोक 4 व्हीलर मधून फिरतोय. थंडी पण पोचलोय पंढरपूरला रूममध्ये. 2 वाजले आणि हा असा रूम आहे, भारी आहे, सिलिंग वगैरे फुल. तुम्ही लोक पण पंढरपूरला येत असाल तर इकडे हा रूम घेऊ शकता, कारण खूप आम्ही रूम चेक इन केले, नाही आहेत एवढे चांगले. हा आम्हाला एक आवडला आहे आणि रिजनेबल आहे, 2,500ला. आणि व्ह्यू बघा काय गॅरेज मला. सो गाईज, इकडनं समोरून हा मेन रोड आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक. तिकडनं सरळ आल्यानंतर हे पहिलं लागतं श्रीकृष्ण मंदिर. पहिलं असं बोलतात की ह्या देवाचं दर्शन घेतं, त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे हे श्रीकृष्ण मंदिर आहे, मेन रोडवर आहे. इकडनं आतून सरळ गेलं की हे मेन विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. हा पश्चिम द्वार आहे, इकडनं पुढून मेन दरवाजा. इकडे गाड्या अलाउड नाही आहे. इकडे लेफ्ट साईडला पे एन पार्क आहे, गाडी लावा आणि चालत जावा आतमध्ये.
सो फायनली आम्ही लोक पोचलोय चंद्रभागा नदीच्या कडेला आणि ते जे मंदिर आहे ते पुंडलिका मंदिर आहे. आपल्या आई वडिलांच्या नावाने दान करा, पुरोधाच्या नावाने दान करा, अंबिजातला दान करा. चला माऊली आपण गेलेल्या दानातून दररोज दान करा, अंबिजातला दान करा. सो फायनली आम्ही तुळशी वृंदावन बाग ह्यामध्ये आलो आहे, जे की पंढरपूरमध्ये लोकेटेड आहे. पंढरपूरचं मेन मंदिर आहे रुक्मिणी मंदिर, तिकडनं 10 मिनिटं बाईक किंवा कारने, आणि असं मस्त आहे. तुम्ही पण इकडे आलात पंढरपूरला की इथे नक्की व्हिजिट करा. जसं वृंदावन असतं कृष्णाचं, तसं आहे पंढरपूरचा तुळशी वृंदावन. त्याच्यामध्ये पूर्ण स्टोरीज आहे इकडे पाठीमागे सगळं. हां, आणि तिकडे QR कोड पण आहे, स्कॅन केल्यावर सगळं डिटेल्स येते. डिटेल्स बघायचे असेल तर स्कॅन करा, QR कोड आहे तिकडे दिलेला आहे. नाव आहे त्यांचं. हरे कृष्ण 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 हरे हरे. सो फायनली आम्ही सगळं फिरून झालं. पंढरपूर वगैरे दर्शन भेटलं नाही, मोठं दर्शन घेतलं. खूप लाईन आहे, आता जाऊन परत बघू. जर कमी लाईन असेल तर भाऊ उभे, नाही तर मग सकाळी काकड आरतीनंतर आम्ही दर्शन घेऊ. आणि आता आम्ही आलो आहे संध्याकाळचे 8 वाजले ते इस्कॉन टेम्पलमध्ये, जे की पंढरपूरच्या अपोजिट आहे, प्रॉपर अपोजिट आहे, चंद्रभागा रिव्हरच्या अपोजिट हे बघा. आणि इकडे आल्यावर एवढं भारी वाटतंय ना, इकडे असं बनवलं आहे. आणि ही आपली चंद्रभागा रिव्हर इस्कॉन टेम्पलच्या साईडने हा इकडे एक ब्रिज आहे. पंढरपूरवरून इकडनं इकडे इस्कॉनला यायला, आणि आपला तिकडनं पंढरपूरवरून पण आपलं इस्कॉन दिसतं. आणि हे बघा, इस्कॉनवरून पण आपलं पंढरपूर दिसतं. हे खूप भारी वाटतंय असं. मगाशी आम्ही तिकडे गेलेलो तर तिकडनं इकडेही बघत होतो, आणि आता इकडनं तिकडचं बघतोय. हे आपलं पंढरपूर आहे आणि हे पुंडलिक मंदिर आहे, हे जे आहे ते.
हे कुंडलिक देवचं मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तिकडे वरती आहे. सो तुम्ही लोक पण पंढरपूरला आलात तर नक्की विजिट करा इस्कॉन टेम्पल. मस्त एकदम पीस वाटतंय. असं खूप मोठं आहे इस्कॉन टेम्पल पण. सो नमस्कार फॅमिली. आता रात्रीचे वाजले 9. आम्ही लोक पंढरपूर पूर्ण सगळं फिरून घेतलं आणि दुपारी खाल्लेलं. त्याच्यानंतर आम्ही लोकांनी काय खाल्लं नव्हतं. सो एवढी भूक लागली. आम्ही लोक इकडे वेज स्ट्रीट रेस्टॉरंटमध्ये आलो. आम्ही लोकांना नान गिरायचं वगैरे मागवलं, पण आलं तेव्हा लक्ष पण नाही गेलं फोनकडे की फोटो व्हिडिओ काढूया ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी. आणि आता खाऊन मला पोट भरलं तेव्हा आठवलं अरे ॲक्च्युली फोटो व्हिडिओच नाही काढले. सो आता झालं जेवण बघा. सॉरी. भेटूया आता उद्या. आम्ही लोक निघतोय कलकोट गाणगापूर करायला. आजचा दिवस इकडे एंड होते पंढरपूरमध्ये. सो बाय गुड नाईट. भेटूया उद्या. नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर सकाळचे 5:15 झाले. आम्ही लोक परत आलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन करायचं. काल भेटलं नाही का तर खूप गर्दी होती. 4-4 तास लाईन होती. सो आम्ही डिसाईड केलं सकाळी जायचं, आता नाही जायचं. तर आता आम्ही 5:15 वाजले. आता लाईन चालू होईल. त्यांना सकाळी 6 वाजल्यापासून लाईन सोडतात मंदिरात दर्शनासाठी. सो लवकर आलं. बघूया आता किती टायमात दर्शन होतं. फोन अलाउड नाही आतमध्ये. फोन वगैरे पूर्ण बॅन आहे. जे काय ते बाहेरच ठेवायचं लॉकरमध्ये. इथून बाहेर मध्ये ठेवू नाही शकत. सो भेटूया पुढे. तोपर्यंत बघा. फायनली गाईज आता आम्ही लोक आलो आहे. सकाळचे 8 वाजलेत. सकाळी आम्ही 5 वाजता लाईन चालू केलेली दर्शनाला. जवळजवळ 2.5-3 तास लाईन आहे. खूप लाईन असते. तर तुम्ही लोक याल तर रात्री सकाळी 3 किंवा 4 वाजता लाईन लावायला चालू करा. त्याच्यानंतर मग तुम्हाला जर नंबर भेटेल 2 तासात. आणि खूप रश असते. आम्हाला वाटलं काल नाही दर्शन भेटणार, आज भेटेल, बट आज पण नाही भेटलं. सो आम्ही सकाळी आलेलो आणि आता 8 वाजलेत. फायनली झालं आहे दर्शन. मस्त दर्शन झालं. खूप राईन आहे आणि खूप वर्स्ट एक्सपिरियन्स होता. मी सांगेन नंतर ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये कसं काय आहे ते. आता आम्ही लोक इकडनं निघतोय, बाहेर आलो आहे. सो भेटूया पुढे.